हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे धनतेरस आणि आज देवाची पूजा करायची आहे. संध्याकाळी धनतेरसची पूजा करायची आहे. ॲक्च्युली संध्याकाळी खूपच घाई होईल आणि परत मला मालवणीला पण जायचं आहे संध्याकाळी. त्यामुळे मी आता लवकर पहिला घरातले देवांची पूजा करून घेतली आहे. संध्याकाळी मला धनतेरसची पूजा करून मग मला मालवणीसाठी निघायचं आहे संध्याकाळी. तर संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेन मी कशी पूजा करते धनतेरसची वगैरे. ते सगळं मी दाखवेन. हर वर्षी करते, पण गेल्या वर्षी नाही केलेलं आहे. आणि कारण की गेल्या वर्षी मला करण्यासारखी नव्हती, त्यामुळे मला करता नाही आली होती. पण या टायमाला मी करणार आहे धनतेरसची पूजा. मी तुम्हाला दाखवेल संध्याकाळी की मी कशी पूजा मांडते ती. ठीक आहे. शनिवारचं घ्यायचं नसतं म्हणून मी शुक्रवारीच घेतलं देवघर. आणि आज देवघर मी नवीन घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या देवांना ठेवलं आहे. तर मला नक्की सांगा माझे देवघर कसं दिसतंय ते. ये 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 कुठे लागला? तू पडला, माझा सोना पडला. नाही नाही ना, माझी टोकरी. काय झालं? बघू बघू, जा जा, पकडचा पकडचा पकडचा, लवकर गेली आई. हा, दादा बघितलं काय बोलला? हे इथे माझं घर आहे आणि ह्याच्या बाजूला छान असं एक हे वडाचं झाड आहे. आणि या वडाच्या झाडाला असं चुला बांधलेला आहे. डिनूचे फ्रेंड्स लोक, हे लोक खेळतात. खूप छान वाटतं. हे एवढं मोठं वडाचं झाड आहे. छान छान सावली पडते इथे अशी. इथे शिरा बनवते, कारण की दिनू बोलतोय की त्याला जेवायचं नाहीये. मग जेवण नाही तर मग तसं पण देवासाठी शिरा बनवायचं होतं मला. तर दिनूसाठी पण होईल शिरा, खाईल कमसे कम ते तरी खाऊन पोट करेल. त्याला असं दुपारचं जेवण असं लागत नाही. त्याला दुपारचं असं काय ना काय पटर या असं काहीतरी वेगळं काहीतरी बनवलेलं आवडतं खायला. म्हणून मग त्याच्यासाठी शिरा बनवते. देवांसाठी पण होऊन खाईल, देवांना निवेद पण दाखवेल मी शिऱ्याचंच. आणि असं पण दुपारी आता वैभव नाही आहे, तर मग जेवण बनवून काही मतलब नाही. मी माझ्या एकटीसाठी मग काय बनवायचं, म्हणून मग शिरा. तर डिनूचा शिरा रेडी झालेला आहे हा असा. आता याच्यामध्ये मी देवांना काढेल, त्याच्यावरतून काजू बदाम टाकेल, कारण की डिनूला काजू बदाम आवडत नाही. तर मी ह्याच्यातून मी काजू बदाम नाही टाकू शकत, आणि टाकलं तर माझा मुलगा खाणारच नाही बिलकुल. तर देवांना वरतून घी टाकून काजू बदाम टाकून घेईल थोडंसं, आणि आम्ही सगळे असेच खाऊ. ॲक्च्युली मला पण असंच आवडतं, पण काजू बदाम टाकलं ना ते अशी म्हणजे तिथं हे होऊन जातं. मला पण नाही आवडत असं आवडत. तर देवांना करते, मग दिली देवांना नैवेद्य. हा दूध आणि शिरा. दिनू असा खातो, शिऱ्यामध्ये असा दूध टाकतो. सांडतंय रे खालती. हा असा टीव्ही मध्ये गुंतला ना, मग ह्याला ना बोलायचं भानच नसतं, किती काही विचारा. पण एक बरं आहे, डिनूला जास्त मोबाईल नाही लागत, टीव्ही लागते.
आणि टी व्ही ॲक्च्युली याच्यासाठीच घेतलेली आहे, कारण मी जॉबवरती असते आणि वैभव तो त्याच्या कामामध्ये असतो, तर डिनूकडे लक्ष द्यायला होत नाही. डिनू बाहेर फिरत असेल या काय पडेल वगैरे, काय लागेल बिगेल, तर म्हणून त्याच्यासाठीच त्याला टी व्ही घेतली की तो टी व्हीमुळे जास्त वेळ घरात तरी बसावा. आणि असं पण नाही की टी व्ही जास्त वेळ बघतो, त्याचं स्कूलच 1 वाजता सुटतं, मग तो 1 वाजता घरी आल्याच्या नंतर 3 वाजेपर्यंत तो टी व्ही बघत असतो. त्याच्यामध्ये पण त्याची झोप पण असते. मग संध्याकाळी मी आल्यावरती आमच्या दोघांचंच अभ्यास वगैरे हे ते चालू असतं, तर त्याला जास्त वेळ पण टी व्ही बघायला भेटत नाही. पण एक बरं आहे, जेव्हा पण काही काम असतं तेव्हा त्याला टी व्ही लावून दिली की तो एक साईडला बसून राहतो, मग आम्हाला थोडं टेन्शन कमी होतं. आणि सुकून गेलं तर मसाला बनला, मग मसाला बनला. अरे देवा, हे बघ तर ना, हे ना जरा पाण्यामध्ये टाकून ठेव ना ड्रमामध्ये का असं खोलायला पाहिजे ना, ते हे होतं ना, सुकून जाईल. तर काल आणलं विसरली मी पाण्यात टाकून. खोलू नकोस, तसंच टाक पाण्यात. ह्याला मी माझं काम करता करता पोयम शिकवायला घेतली होती, कारण की स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे. तर ही मराठी पोयम आणि इंग्लिश पोयम आहे. ही बघा, ह्या 2 पोयम जर बोलला ना तर ह्याला गिफ्ट काहीतरी भेटेल, याचा नंबर येईल, असं म्हणजे काहीतरी मार्क्स भेटतील. तर ह्याला आहे ना पोयम पाठ नाही करायची आहे त्याला, म्हणजे पोयम पाठ करायला कंटाळा आलाय की काय आलाय मला नाही माहिती. तर हा आहे ना मला याची स्टोरी सांगत बसलाय भाज्यांची, की कोणीतरी भाजी बनवली. कोणी भाजी बनवलेली? त्याच्या बहिणीने. म्हणजे हे कॅरेक्टर दिसतात ना, हे लहान लहान पोरं, त्यांची मम्मी वगैरे, ह्यांची स्टोरी सांगतोय की ही कविता रेडी कशी झाली हे ते मला सांगतोय. तो त्याला पाठ नाही करायचं, तर त्याला काहीतरी वेगळं रिझन सांगित पाहिजे म्हणून. तर मी त्याची स्टोरी ऐकत ऐकत काम करते. ती पोयम राहिली साईडला. ना बोला. आणि तिने ते तोच पावडर घेतला भरताचा, आणि ती बटाट्याची भाजी ना तिने मस्त उकळून ठेवली, मस्त. त्यात अजून काय मसाले टाकलेले, आणि मग ती येल्लो बनून गेली थोडी भाजी. आणि मग ते भाताचं टाकलं तशीच ग्रीन बनली. हा, आणि मग नाही येल्लो झाली, मिक्स केलं. मग ती आणि त्या तोटाने बिटाने टाकले. तुम्ही टायमर का सेट केला? हा, तू बोल. टायमर नाही सेट. आणि त्या स्टोऱ्या बोलत राहणे ऐकते. आणि मग हे सगळं मला मान्य आहे. चल, तू बोलतोय सगळं ठीक आहे, पण मला एक सांगशील, ती पोयम आपण पाठ कधी करायची? हसू नकोस. काय करूया? काल करूया काय? रोज रोज काल काय? आता तिकडे आपण जाणार मालोनीला. माऊली आहे काय करूया ना? 3 दिवस माऊली आहे, आपण तिकडे राहणार 3 दिवस. मग 3 दिवस तू काय पाठ करणार तिकडे? हे पेपर घेऊन चल ना. पेपर घेऊन चालेल, पण तिकडे काय सगळ्यांच्या समोर काय तुला शिकवत बसू? शिकव ना. काय होतंय? माऊली लोक पण अभ्यास करतात का? मग त्या तोटाने टाकले, टमाटर टाकलं, कांदा बिंदा टाकलं, त्यांना मिक्स केलं. कच्चे नाही टाकले, गरम बिरम उकळून टाकले, ते पण कापून. मग त्या छोट्या त्यांना मिक्स केलं ना. भारी टाइमपास आहे माझं काम करता करता. ऍक्च्युली मी आहे ना संध्याकाळी जे पूजा मांडायची आहे ना त्याची तयारी करते, कारण की संध्याकाळी मला घाई नको व्हायला, कारण पाणी पण भरायचं आहे आणि हे पण करायचं आहे. मम्मीला माझ्या ऐकवतंय पोळ्यांचं. आणि मग ती भाजी तुला पण दिलंय सेम आहे. लन झाली कोणती? मराठी लन झाली. आणि मग ती भाजी एवढी मस्त बनली. त्याला पण पोएम दिली आहे, त्याला जरा मला ऐकून दे ना कोणती. मराठीची पोएम बोल. लोक लन झाली ना तुझी? दिवाळीच्या वॅकेशन मध्ये लन करायची, आता नाही. मग कसा बोलतोस माझी लन झाली म्हणून? मला 1 का 2 आणि थोडा खोटारडा. बघ ती भाजी एवढी मस्त बनली ना. देवांश मला तो तांब्या दे तिकडचा, आणि ती फुलं दे. ते फुलं हळू हळू
मी असं वाटलं उगाच त्यांना सांगितलं ते द्यायला. आता त्यांनी माझे ना मटके फोडून टाकले. मी 5 बारके मटके घेतलेले, 5 मोठे मटके घेतले. धान्य भरलं 5 मटक्यांमध्ये आणि जे 5 बारके मटके होते ना ते मी त्याला तिथून द्यायला सांगितलं देवांशला. त्यातले 2 मटके फुटले. आता 3 मटके राहिलेत बारके. आता ते मी असं सेट वाईज घेतलं होतं. बघूया आता, लहान पोर आहेत काय करणार. आता संध्याकाळीसाठी मी सगळं रेडी करून ठेवलंय पूजेचं, कारण की माझी संध्याकाळी घाई नको व्हायला, कारण संध्याकाळीच माझं सगळं काम असतं. कारण पाणी संध्याकाळी येतं, तर पाणीचं मध्ये त्रास नको व्हायला म्हणून मी इथे सगळं हे असं पाट मांडून ठेवलंय. आणि त्याचे जे धान्य वगैरे भरून ठेवायचं होतं सगळं सामान, तर ते रेडी करून ठेवलंय पूर्ण मी. आणि ॲक्च्युली इथे डिनूचं कबोर्ड आहे, तर त्याच्यामध्ये डिनूचे कपडे असतात. तर संध्याकाळी मला जायचं पण आहे 3 दिवसासाठी, माऊलीसाठी आम्ही चाललोय मालवणीला. तर त्यासाठी कपडे लागतील म्हणून त्याचे कपडे मी काढून इथे ठेवलेत, ते या साईडला खालती. ते घडी करून ठेवेन मी आता. आणि झालं, एवढं बस झालं आता संध्याकाळसाठी. संध्याकाळी पाणी आलं की पाणी भरेल मी पहिलं, आणि त्याच्यानंतर मग मला वाटलं होतं 7-7:30 वाजताचा मुहूर्त आहे, पण आता बोलतात 8 वाजताचा मुहूर्त आहे. 8 वाजता पूजा करायला घ्यायची म्हणून. तर मी 7 वाजता सगळं रेडी करायला घेईल, 8 वाजता पूजा करेन आणि मग निघू. अजून काय करू शकतो. परत मला तयार पण व्हायचं आहे. क्या मुसीबत आहे. आणि सगळ्यांना असं वाटत असेल हे मला ॲक्च्युली खूप छोटं पडतं. वरती देऊळ आहे माझं, त्यामुळे मी इथे खालती हे मांडते. तर मला हे इथेच मांडावं लागेल, बाकी मी दुसरीकडे कुठे मांडू नाही शकणार, कारण की ही उत्तर दिशा हीच आहे, सॉरी दक्षिण दिशा. उत्तर इथे ना, उत्तर इथे, तर ही उत्तर दक्षिण, ही दक्षिण दिशा आहे. तर मला इथेच मांडावं लागणार हे. डिनूला अशी छोटीशी भूक लागली होती संध्याकाळच्या टायमाला, 4 वाजले. तर चाय बरोबर काहीतरी म्हणून तर आम्ही चायच बनवली नाही. आम्ही लोकांनी हे पिझ्झा ब्रेड उरलेलं, तर त्या पिझ्झा ब्रेडचा आम्ही चीज टाकून असं काहीतरी बनवले. पिझ्झाचं असतं ना ते, काय बोलतात, पीठ नाही रे, पिझ्झा ब्रेड बोलतात त्याला. पिझ्झा ब्रेडचं पीठ उरलं होतं, तर मग ते बनवून टाकलं. आणि आता सगळं चीज एवढं टाकलं ना, कारण दोघांना पण चीज खूप आवडतं आहे ना डिनू. तुला तर आवडतं काय, डॅडीला नाही आवडत. डॅडीला नाही आवडत, मला आवडतं ना. पण आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये त्याचं जे ग्रेव्ही असते ती कमी टाकली आणि चीज भरपूर टाकले. बरं माझं बघा, आता आम्ही दोघं खाणार आहे. तुझं तुझ्या हाताने खा. तुला साईडला गेला म्हटलो कसं इथून उचलतो. हातात पकडाव माझ्या, आता हातात पकड. 2 हाताने पकडायचं डिनू त्याला, मग हे वाकडं तुकडं नाही होत असं. हा, असं दोन्ही हाताने. अरे छान आहे, टेस्टी, खूप छान आहे. मी खाते आता. आता हा आलाय मागायला, ह्याला काय देऊया आता. चीज त्याने चाटत बसेल. हाय फ्रेंड्स, ऑलमोस्ट माझी पूजेची. आता फक्त दिवे जळवायचे आणि पिठाचा दिवा बनवायचा आहे, तो मी नंतर थोड्या वेळाने. आता माझी रेडी झाली पूर्ण पूजेची तयारी. आता फक्त पाया पडायचे, पूजा करायची, बाकी सगळं रेडी झालं. हां, आता लोक करते, कारण की वैभवला पण लेट होतं, त्याला स्टॉलवरती जायचं. तर पूर्ण रेडी झालं, पूर्ण पूजा वगैरे झाली की मी तुमच्याशी आरामात बोलते. ठीक आहे, मस्तपैकी रेडी होऊन. बाय. कल्याण आरोग्य संपदा सत्यबुद्धी विनाशाय
दीप ज्योती नमस्तुते नमस्तुते. नमस्तुते दिव्या दिव्या दीपक काने कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार. दिव्याला पाहून पाहून नमस्कार. दिवा ठेवला दिवा ठेवला तुझी पाशी माझा नमस्कार. सगळे देवांपाशी. हात जोड, पाया पड. ए चटका लागेल ना. चल, बस झालं चला. मम्मा बाउंड्रीज व्हायचे. तर फ्रेंड्स, मी ही अशी पूजा मांडली आहे देवाची. आता गोड काहीतरी ठेवून मी पण पाया पडून घेते. तर गोड म्हणे मी रसगुल्ले ठेवलेत, कारण की मी काय बनवलं नाही गोड. दुपारी ऑलरेडी मी गोड बनवलं होतं देवांसाठी, जेव्हा देव माझे देऊळमध्ये ठेवलेले तेव्हा. तर आता मी फक्त रसगुल्ले आणले होते. तर आणि माझी पूजा इथे झाली आहे व्यवस्थित. मला साडी घालायची होती, कारण की मला जायचं होतं मालवणीला पण, त्यामुळे मी साडी घालणार होती. पण मला साडी पण घालायला नाही भेटली, कारण की वैभव आला, बाहेर गेला होता. तर आणि त्यांनी सांगितलं स्टॉल चालू करायचं आहे. तर त्या स्टॉलच्या चक्करमध्ये मला पूजा पण 8 वाजता मांडायची होती, पण ती पूजा मी मांडली आहे 7:30 वाजताच. आणि पूजाचं म्हणजे पूर्ण मांडून आता मी त्याचं हे केलं, 8 वाजता पूर्ण रेडी केलं. कारण की वैभवला भाकऱ्या वगैरे रेडी करून द्यायच्या होत्या मला. स्टॉलवरती लावायच्या भाकऱ्या असतात त्या रेडी करायच्या होत्या. त्यामुळे हे सगळं मी पटापट आवरलं. स्वतःचा शॉप असला या स्वतःचा स्टॉल असलं तर जरासं आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं हर गोष्टीमध्ये, कारण की त्या गोष्टी पण बघणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्यावरतीच पोट चालतं आहे. तर त्यामुळे त्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते तिकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तर माझी आता पूजा झालेली आहे व्यवस्थित. वैभवला थोड्याशा भाकऱ्या करून दिल्या होत्या मी, आता मला परत भाकऱ्या करायला घ्यायच्या आहेत. तर पटापट त्या करून घेते मी. ठीक आहे, थोड्या वेळात भेटते. जर जमलं, आज जर मालवणीला जाणं जमलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की मी तिकडे चालली आहे म्हणून, नाहीतर मग उद्या जाईन. असं पण माऊली तिथे 3 दिवसासाठी आहे. तर 3 दिवसाची माऊली आहे, तर मी तिथे 2 दिवस, ॲक्च्युली मी पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण 3 दिवस राहायचा प्लॅन करून होती, पण मला वाटत नाही ते शक्य आहे आमच्या स्टॉलमुळे, कारण की रविवारी पण मला यावंच लागतं करून, कारण की रविवारी पण भाकऱ्या भाजून द्याव्याच लागणार मला वैभवला, त्यामुळे. तर आता हे सगळं झालं आवरून मस्तपैकी. पूजा वगैरे माझी व्यवस्थित झालेली आहे. आता मी पटापट भाकऱ्या भाजायला घेते. आणि खूप गरम होतं आहे, कारण की इथे दिवे लावले, त्यामुळे मी पंखा बंद ठेवला आहे, म्हणून खूप जास्त गरम होतं आहे. आणि मला गरम व्हायला लागलं की मला चिडचिड होते. तर मी आता पटापट माझं काम करून घेते, पटापट आवरून घेते, पटापट भाकऱ्या करून घेते, मग तुमच्याशी बोलते मस्तपैकी. ठीक आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मी 13 दिवे जाळले होते. तर 13 दिव्यामधले सगळे दिवे कसे लावायचे, कुठे लावायचे, ते पण मी तुम्हाला सांगते, कारण की ते कसे एकाच ठिकाणी नाही ठेवू शकत ना आपण देवाजवळच एकदम 13 दिवे. तर 3 दिवे इथे ठेवलेत देवाजवळ. त्याच्यानंतर एक दिवा माझा किचनवरती तिकडे, तो त्याचं तेल संपत आलं वाटतं, तर एक दिवा तिकडे, एक दिवा देवाकडे, तीन दिवे इथे, एक दिवा तिथे माझ्या वडाच्या झाडाजवळ, एक दिवा तिथे ते झाडाजवळ, आणि 2 दिवे तिथे आमच्या दुसऱ्या घराचे पण प्रवचन केलं मी. यमदिवा पण लावलाय,